एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत। पक्षश्रेष्ठींचं ते सगळा निर्णय या सगळ्या संदर्भात घेतील असं गिरीश महाजन म्हणाले। विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण दिलं तरी पवारांचं गुणगान गातात। गिरीश महाजनांची जरांगे पाटलांवर ही टीका आहे, तर ज्या सरकारनं आरक्षण दिलं त्यांच्यावरच टीका करता असं देखील जरांगेंना उद्देशून महाजन म्हणाले। आपल्याबरोबर मंत्री गिरीश महाजन आहेत। बहु सध्या महाराष्ट्राला 6 मंत्रिपदं जी आहेत ती केंद्रामध्ये मिळालेली आहेत। महायुतीला लोकसभेमध्ये फटका बसला, मात्र 6 मंत्रिपदं वाट्याला आलेली आहेत। त्याचा परिणाम काय महाराष्ट्रावरती पाहिला नाही? परिणामाचा विषय नाही, पण महाराष्ट्राला चांगला झुकतं माप मोदींनी या ठिकाणी दिलेलं आहे। 6 मंत्री सरकारमध्ये मोदींच्या या ठिकाणी आता काम करणार आहेत आणि रिजन वाईज असेल सर्व व्यवस्थित, म्हणजे प्रत्येक विभागाला त्या ठिकाणी न्याय देण्यात आलेला आहे। मग उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, का विदर्भ असेल, का पश्चिम महाराष्ट्र असेल, का मुंबई असेल, पुणे असेल, सर्वांना अतिशय झुकतं माप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। निश्चित चांगला लाभ महाराष्ट्राला याच्यामुळे होणार आहे, मोठा फायदा त्यामुळे होणार आहे। 10 वर्ष झाले विकासाचा रथ अतिशय गतीने केंद्र सरकारचा धावतोय। 2.5 वर्षापासून राज्य सरकार त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि आता पुन्हा तिसरी बारी मोदींनी सांगितलं की हे तर ट्रेलर होतं, आता पिक्चर बघा। खूप चांगले आणि मोठे निर्णय की देशाला अतिशय वरती नेतील, अतिशय उंचीवर नेतील असे निर्णय मोदी या वेळेला घेणार आहेत आणि म्हणून देशवासियांना मोदींकडून खूप मोठी अपेक्षा या संदर्भामध्ये आहे। रक्षा खडसेंवरती सुद्धा मंत्रिपदाची जबाबदारी आलेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ खडसे भाजप सोडून गेले, मात्र रक्षा खडसे भाजपमध्ये सुद्धा त्याचं कदाचित त्यांना फळ आज मिळालं नाही। निश्चित या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। रक्षा खडसे सतत तिसऱ्यांदा निवडून आल्यात, त्यावेळेला आम्ही त्यांना विक्रमी मतांनी जळगाव जिल्ह्यामधून आम्ही त्यांना 2,80,000 मतं निवडून आणलेलं आहे आणि म्हणून आम्हाला सर्वांनाच त्याचा आनंद आहे। जळगाव जिल्ह्याला आहे, उत्तर महाराष्ट्राला आहे, महाराष्ट्रालाही आहे आणि एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हा विषय तुम्हाला एकत्रित करता येणार नाही। ते ठीक आहे, ते वेगळ्या पक्षामधले आमदार आहेत, त्यांच्या कन्या वेगळ्या पक्षाच्या कोणी पदाधिकारी आहेत, पण रक्षा खडसे सुरुवातीपासून भाजपत आहेत आणि त्यांनी कुठेही पक्ष आजपर्यंत सोडलेला नाही। त्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतायत, संघटनेचं काम करतायत आमच्या, आणि म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पार्टीने तिकीट दिलं आणि आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्याने, सर्वाधिक मताधिक्याने महाराष्ट्रात त्यांना निवडून आणलेलं।